इन आवर चॅप्टर मोलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स आजचा पॉइंट आहे प्रोटीन सिंथेसिस. तसा प्रोटीन सिंथेसिस लक्षात राहण्यासाठी अवघड आहे, परंतु एकदा लक्षात राहिला की विसरणं सुद्धा अवघड आहे. प्रोटीन सिंथेसिस हा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा. नीटसाठी याच्यामधले भरपूर MCQs विचारले जातात. प्रोटीन आर व्हेरी इम्पॉर्टंट कंपोनंट. प्रोटीन अतिशय महत्त्वाचा कंपोनंट आहे फॉर सिंथेसिस ऑफ एन्झाईम्स, हार्मोन्स. म्हणजे एखादं आपल्याला हार्मोन किंवा एन्झाईम सिंथेसिस व्हायचं असेल, फॉर एक्झाम्पल आपण जेवल्यानंतर आपल्या अन्नाचं पचन होण्यासाठी वेगवेगळे एन्झाईम सिंथेसिस होण्याची गरज असते. परंतु हे एन्झाईम कशापासून बनलेले असतात तर प्रोटीनपासून बनलेले असतात. म्हणजे शरीरातला अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे प्रोटीन्स आहेत. किंवा आपली उंची वाढणं म्हणा किंवा एखादा खुजा असणं म्हणा, हे कशावरती डिपेंड आहे? सगळं काही हार्मोन्सवरती डिपेंड आहे. मग हार्मोन्स किंवा वेगवेगळे आपले रिप्रोडक्टिव्ह एन्झाईम म्हणा, टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजन म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एन्झाईम म्हणा, तर हे हार्मोन्स कशापासून बनलेले आहेत तर प्रोटीनपासून बनलेले आहेत. म्हणजे शरीरासाठी अतिशय इम्पॉर्टंट घटक म्हणजे प्रोटीन. तर हे प्रोटीन सिंथेसिस कसं होतं आपल्या शरीरामध्ये ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर प्रोटीन सिंथेसाइज्ड न्यू प्रोटीन मॉलिक्यूल. द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस इन्क्लूड. या प्रोटीन सिंथेसिसमध्ये 2 टप्पे महत्त्वाचे आहेत. पहिला टप्पा आहे ट्रान्सक्रिप्शन. दुसरा टप्पा आहे ट्रान्सलेशन. उलटं करायचं नाही आहे. पहिला टप्पा आहे ट्रान्सक्रिप्शन, दुसरा टप्पा आहे ट्रान्सलेशन. ह्या 2 टप्पा पूर्ण झाल्यानंतर काय होणार आहे? ॲक्च्युअल प्रोटीन तयार होणार आहे. ॲक्च्युअल प्रोटीन म्हणजे काय आपण पहिल्यांदा बघणार आहोत. प्रोटीन म्हणजे काय तर लॉंग अमिनो ॲसिडची चेन म्हणजेच प्रोटीन. हा गोळा म्हणजे काय? अमिनो ॲसिड. हा अमिनो ॲसिडची लॉंग चेन म्हणजेच हे काय बनलं तर एक प्रोटीन बनलं. तर महत्त्वाचं प्रोटीन सिंथेसिस करायचं म्हणजे काय करायचे आहे आपल्याला तर अमिनो ॲसिडची लॉंग चेन बनवायचं आहे. मग कसं पण बनवून चालेल का तर कसं पण बनवून चालणार नाही आहे. तर आपला मेन फॅक्टर कोण आहे तर आपला मेन फॅक्टर आहे तर DNA. DNA वरती काय आहे तर नायट्रोजन बेसिस आहेत. म्हणजेच काय आहेत तर 3 नायट्रोजन बेसेस मिळून काय होतं एक कोडान होतं. तर या कोडान म्हणजे नायट्रोजन बेसेसला बघून त्याच्यावरचा अरेंजमेंट वेगवेगळे न्यूक्लियोटाइड अरेंज करून, म्हणजे इथं आपल्याला समजा ही साईट आहे, आपल्याला प्रोटीन सिंथेसिस बनवण्याची ही साईट आहे म्हणजे ठिकाण आहे. तर या ठिकाणी या DNA तर ह्या प्रोटीन बनवायला प्रत्येक ठिकाणी हा DNA इथं येणार नाही आहे. तर DNA काय करणार आहे की आपला एक मेसेज तुम्ही असं प्रोटीन बनवा, असं अमिनो ॲसिडची चेन बनवा असं DNA सांगणार आहे. प्रत्येक ठिकाणी प्रोटीन सिंथेसिससाठी DNA येणार नाही आहे. तर तो काय देणार आहे मेसेज देणार आहे की असं अमिनो ॲसिडची लॉंग चेन बनवा. मग असं मेसेज देणं म्हणजे DNA जो मेसेज देणार आहे तो कुणावरती देणार आहे तर DNA पासून काय बनणार आहे ह्या DNA वरचा मेसेज वाचून, म्हणजेच नायट्रोजन बेसेस आहेत ATGC वगैरे आपल्याला माहिती आहे, त्याच्यावरचा क्रम वाचून एक नवीन एक स्ट्रँड तयार होणार आहे. त्याच्यावरचा क्रम वाचून त्या स्ट्रँडला आपण mRNA म्हणणार आहोत. mRNA म्हणजे दुसरं तिसरं काही नसून DNA पासून तयार झालेला कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेस पासून तयार झालेला एक स्ट्रँड आहे. त्या स्ट्रँडला आपण mRNA म्हणणार आहोत. mRNA मीन्स मेसेंजर RNA. तो मेसेज घेऊन जाणार आहे कुणाकडून DNA कडून मेसेज घेऊन जाणार आहे असा हा mRNA. ही सगळी प्रोसेस कुठं चालू आहे तर न्यूक्लियसमध्ये चालू आहे. न्यूक्लियसमध्ये mRNA सिंथेसिस झाला की हा mRNA न्यूक्लियसमधून बाहेर म्हणजे सायटोप्लाझममध्ये येणार आहे आणि इथं mRNA असा पडून राहणार आहे. म्हणजे mRNA मीन्स मेसेंजर RNA कोणापासून सिंथेसिस झाला DNA पासून. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन तयार होणार आहे, ते एन्झाईम तयार होणार आहे, जे काही कॅरेक्टर आपल्या शरीरामध्ये दिसणार आहे त्याला रिस्पॉन्सिबल खरं कोण आहे तर DNA रिस्पॉन्सिबल आहे. DNA का रिस्पॉन्सिबल आहे कारण DNA वरती जसे नायट्रोजन बेसेस म्हणजे जे कोडॉन आहे ते कोडॉन ठरवणार आहे की कसं तुमचं प्रोटीन तयार होणार आहे, त्याप्रमाणे प्रोटीन तयार होणार आहे. म्हणजे तसा मेसेज mRNA आणला आणि त्याप्रमाणे ही लॉंग अमिनो ॲसिडची चेन तयार होणार आहे. म्हणजेच काय तयार होणार आहे प्रोटीन
तयार होणार आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण पहिली प्रोसेस काय बघणार आहोत, ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन या प्रोसेसमध्ये काय बघणार आहोत आपण, तर DNA पासून mRNA कसा तयार होतो हे शिकणं म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सलेशन मध्ये काय बघणार आहोत, या mRNA पासून अमिनो ॲसिडची लॉंग चेन कशी बनते हे शिकणं म्हणजेच ट्रान्सलेशन. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस मध्ये 2 टप्पे आहेत, एक ट्रान्सक्रिप्शन आणि दुसरी आहे ती ट्रान्सलेशन. यामध्ये ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय बघा, द प्रोसेस ऑफ कॉपिंग ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन स्ट्रँड ऑफ DNA. म्हणजे हा दोन्ही स्ट्रँड आपण वापरणार नाही, त्यातलं एक स्ट्रँड. तर या 2 स्ट्रँड पैकी एका स्ट्रँड मधला DNA म्हणजे वरची जे नायट्रोजन बेस आहे तो कॉपी करणार आहोत mRNA वरती. म्हणजे कॉपिंग ऑफ जेनेटिक मटेरियल अँड टू फॉर्म a single stranded RNA. This process is called as transcription. म्हणजेच फॉर्मेशन ऑफ mRNA, सोप्या भाषेत बघा, फॉर्मेशन ऑफ mRNA फ्रॉम DNA is called as ट्रान्सक्रिप्शन. या ट्रान्सक्रिप्शन मध्ये आपण 2 स्ट्रँड वापरणार नाही आहे, तर DNAचा एकच स्ट्रँड वापरणार आहोत. म्हणजे एका स्ट्रँडवरचा मेसेज रीड करणार आहोत. ज्या स्ट्रँडवरचा मेसेज रीड करणार आहोत त्या स्ट्रँडला टेम्पलेट स्ट्रँड असं म्हणणार आहोत. ज्या स्ट्रँडवरचा मेसेज रीड करणार आहे त्या स्ट्रँडला टेम्पलेट स्ट्रँड म्हणणार आहोत. राहिलेला जो स्ट्रँड आहे त्याला काय म्हणणार आहोत, कोडिंग स्ट्रँड. बघा, जो स्ट्रँड आपण फॉर्मेशन ऑफ mRNA साठी वापरणार आहोत त्याला टेम्पलेट स्ट्रँड म्हणायचं. जो दुसरा स्ट्रँड आहे त्याला कोडिंग स्ट्रँड म्हणायचं. म्हणजे याच्यावरती जो टेम्पलेट स्ट्रँड वरती जो मेसेज आहे म्हणजे नायट्रोजन बेस आहे त्याचा कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेसिस कशावरती असणार आहे, mRNA वरती असणार आहे. आणि ज्या कोडिंग स्ट्रँड वरती जो टेम्पलेट म्हणजे जो नायट्रोजन बेस आहे ते कुणासारखे असणार आहे, टेम्पलेट स्ट्रँड. म्हणजे मेन आपण ओनली DNAचं बघितलं तर DNA वरचा टेम्पलेट स्ट्रँडचा कॉम्प्लिमेंटरी कुणावरती आहे, कोडिंग स्ट्रँडवरती. टेम्पलेट स्ट्रँडचा कोडिंग स्ट्रँडवरती, टेम्पलेट स्ट्रँडचा कोडिंग स्ट्रँडवरती असा कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेस पेअर प्रेझेंट आहेत. परंतु आपण यूज करताना ओनली कुठला वापरला, टेम्पलेट स्ट्रँड वापरला. म्हणजे टेम्पलेट स्ट्रँडवरचा बघून कुणावरती होणार आहे नायट्रोजन बेस अरेंज, mRNA वरती. म्हणजे नवीन सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड तयार होणार आहे. म्हणजे इनडायरेक्टली आपण बघितलं, परीक्षेत जर क्वेश्चन विचारला तर mRNA वरचा जो नायट्रोजन बेस आहेत म्हणजे जे कोडॉन आहे ते कोणासारखे सिमिलर आहेत, सेम टू सेम आहेत, तर कोडिंग स्ट्रँड सारखे आहेत. लक्षात येते का बघा, टेम्पलेट स्ट्रँडचा कॉम्प्लिमेंटरी तयार होणार आहे तो mRNA. म्हणजे ऑलरेडी DNA वरती कसा आहे, टेम्पलेट स्ट्रँडचा कॉम्प्लिमेंटरी कोडिंग स्ट्रँड वरती आहे, टेम्पलेट स्ट्रँडचा कॉम्प्लिमेंटरी कोडिंग स्ट्रँड वरती आहे. आणि आपण यूज करताना काय केलेलं आहे, ओनली टेम्पलेट स्ट्रँड वापरलेला आहे आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी अरेंज करत याच्यावरती केलेला आहे. म्हणजेच कोडिंग स्ट्रँड वरचा जो मेसेज आहे आणि mRNA वरचा मेसेज आहे तो सेम टू सेम आहे, नीटसाठी विचारलं जातं. चुकून आपलं काय होतं की mRNA हा टेम्पलेट सारखा सिमिलर आहे, सिमिलर नाही आहे, कोडॉन कॉम्प्लिमेंटरी आहे. म्हणजे याचा कॉम्प्लिमेंटरी हा आहे आणि याचाच कॉम्प्लिमेंटरी हा आहे. म्हणजे सिमिलर कोण आहेत, तर कोडिंग स्ट्रँड आणि mRNA सिमिलर टू सिमिलर आहेत. लक्षात येते का बघा, म्हणजे कोणासारखा सेम टू सेम दिसण्यासाठी आहे. परीक्षेला आपल्याला नीटला असा मेसेज दिला जातो, हा जो हे आहे म्हणजे TGC असं काहीतरी दिलं जातं आणि त्याचा हा सांगितलं mRNA आहे. तर समजा तुम्हाला त्याच्यावरून टेम्पलेट स्ट्रँडचा काढा म्हणून विचारतील किंवा कोडिंग स्ट्रँडवरचं काढा विचारतील. जर तुम्हाला कोडिंग स्ट्रँडवरचं जर विचारलं असेल तर सेम टू सेम लिहिलं पाहिजे. आणि जर टेम्पलेट स्टँडवरचा काढा म्हटलं तर त्याचा कॉम्प्लिमेंटरी म्हणजे ए असेल तर टी, जी असेल तर सी असं कॉम्प्लिमेंटरी त्याच्यावरती लिहिलं
पाहिजे. पहिल्यांदा कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेस माहिती आहेत का बघा, विसरलंय का? ए पेअर्स विथ टी आणि जी पेअर्स विथ सी हे एकमेकाचे कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेसेस आहेत. म्हणजे जिथं जिथं ए येईल तिथं टी, जी येईल तिथं सी. आणखीन एक लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे या ठिकाणी हा तयार होणारा DNA पासून तयार होणारा हा mRNA तयार होणार आहे. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, mRNA मध्ये म्हणजे RNA मध्ये ए पेअर्स विथ टी होत नाही आहे. समजा DNA वरती जर ए असेल तर पेअर्स विथ टी होणार नाही आहे, पेअर्स विथ यू येणार. त्या ठिकाणी शब्द असणार आहे यू शब्द येणार. म्हणजे DNA आणि RNA मध्ये फरक काय आहे? DNA मध्ये काय ए पेअर्स विथ इथं काय असणार आहे? टी असणार आहे. परंतु ज्या वेळेला टेम्पलेट स्टँड वरती ए असणार आहे त्यावेळेला जो आपण mRNA तयार करणार आहोत त्याच्यावरती ए पेअर्स विथ यू असणार आहे. म्हणजे टी इज रिप्लेस्ड बाय adenine nitrogen base pairs with uracil base instead of thymine. थायमिनच्या ऐवजी त्या ठिकाणी काय येणार आहे तर युरॅसिल येणार आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे mRNA वरती इथं एक असला तर कोडिंग स्टँड आपण लिहिताना काय लिहिणार आहोत, तिथं mRNA वरती ए असेल आणि तर कोडिंग स्टँड मध्ये आपण काय लिहिणार आहोत ए पेअर्स विथ टी, कारण हा कोडिंग आणि टेम्पलेट हे कोण आहेत तर DNA आहेत. कोडिंग आणि हे DNA आहेत म्हणजे ए पेअर्स विथ टी येऊ शकतं. परंतु इथं mRNA वरती टी असू शकेल का इथं कधीही तर नाही आहे. mRNA वरती इथं काय असणार आहे यू असेल. तर यू असेल तर तुम्ही इथं काय लिहिणार यू पेअर्स विथ काय लिहिणार ए लिहिणार. लक्षात आलं? तर mRNA आणि DNA चे स्ट्रँड यामधला फरक काय तर RNA वरती हा टी नसतो, टी इज रिप्लेस्ड बाय यू. ही एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. आता हे झालं बेसिक आपण कन्स्ट्रक्शन. ॲक्च्युअली ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस काय आहे हे बघण्यापूर्वी या प्रोटीन सिंथेसिसमध्ये एक 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारलेला जाणारा क्वेश्चन म्हणजे सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस हा पॉईंट 2 मार्कासाठी विचारला जातो. सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय तर प्रोटीन सिंथेसिस हा एक पिक्चर आहे. या पिक्चर मधली मध्यवर्ती संकल्पना काय आहे म्हणजेच सेंट्रल डॉग्मा. तर सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस विचारलं परीक्षेला तर आपल्याला काय लिहिलं पाहिजे तर एक महत्त्वाचं सूत्र लिहिलं पाहिजे. DNA पासून आपण काय तयार करणार आहे mRNA तयार करणार आहे. mRNA पासून आपण काय तयार करणार आहे तर प्रोटीन तयार करणार आहोत म्हणजेच लॉंग पॉलीपेप्टाइड चेन तयार करणार आहोत. DNA पासून mRNA तयार करणं या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन असं म्हणायचं आणि mRNA पासून प्रोटीन तयार करणं या प्रोसेसला ट्रान्सलेशन असं म्हणायचं. हे सूत्र आपण लिहिलं आणि शब्दामध्ये 2 ओळी लिहिल्या की आपल्याला 2 पैकी 2 मार्क मिळतात. म्हणजे यामध्ये काय लिहायचं तर फ्रॉम डबल स्टँडर्ड DNA synthesis of mRNA this process is called as transcription and from with the help of mRNA synthesis of protein म्हणजे formation of long polypeptide chain of amino acid this process is called as a translation. It is a central dogma of protein synthesis. एवढं लिहिलं की आपल्याला परीक्षेमध्ये 2 पैकी 2 मार्क मिळतात. तर यामध्ये सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस मध्ये सूत्र लिहिणं अतिशय महत्त्वाचं. आता ॲक्च्युअली आपण प्रोटीन सिंथेसिस काय आहे हे आपण यामधली पहिली प्रोसेस ट्रान्सक्रिप्शन बघणार आहोत. आजच्या लेक्चरला 2 पॉईंट बघणार आहोत. अतिशय स्लोली हा पॉईंट आपण शिकत जाणार आहोत. ट्रान्सक्रिप्शनमध्ये पहिल्यांदा बघा ड्युरिंग ट्रान्सक्रिप्शन इन्फॉर्मेशन ऑफ ओनली 1 स्ट्रँड ऑफ DNA या DNA मधला ओनली एकच स्ट्रँड आपण वापरणार आहोत. सिंथेसिस ऑफ RNA दिस स्ट्रँड त्या स्ट्रँडला आपण काय म्हणणार आहोत टेम्पलेट स्टँड. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन मधलं पहिलं वाक्य काय लिहिणार आहोत फॉर सिंथेसिस ऑफ mRNA ओनली 1 स्ट्रँड ऑफ DNA इज युज्ड. This 1 strand of DNA is called as template strand.
इन अ प्रोसेस ऑफ अ ट्रान्स्क्रिप्शन मध्ये बघा आपण काय काय बघणार आहोत. इन प्रोसेस ऑफ अ ट्रान्स्क्रिप्शन यामध्ये आपण काय बघणार आहोत. महत्वाचं पहिलं वाक्य काय लिहायचं, तर ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय. ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय, तर सिंथेसिस ऑफ mRNA म्हणजे mRNA आपण सिंथेसिस करणार आहोत फ्रॉम DNA. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्स्क्रिप्शन. दुसरं वाक्य काय लिहिणार आहोत, तर फॉर सिंथेसिस ऑफ mRNA सिंगल स्ट्रँड ऑफ DNA इज युज्ड. DNAचा एक सिंगल स्ट्रँड आपण ओनली वन स्ट्रँड इज युज्ड. दिस स्ट्रँड इज कॉल्ड ॲज, शब्द कुठला यायला पाहिजे, दिस स्ट्रँड इज कॉल्ड ॲज टेम्पलेट स्ट्रँड. इनडायरेक्टली आपण दुसरं स्टँड म्हणजे जे आपल्याला माहीत पुस्तकामध्ये दिलं नाही आहे तरी पण लिहायचं, जो स्टँड आपण यूज करत नाही आहे त्या स्टँडला काय म्हणायचं, कोडिंग स्टँड. म्हणजे दोन स्टँड आहे DNAचे, एक टेम्पलेट स्टँड आणि एक कोडिंग स्टँड. म्हणजे DNA आहे हा, एक जर टेम्पलेट असेल तर दुसरा काय असणार आहे, कोडिंग स्टँड. हा जो टेम्पलेट स्टँड आहे तो हा टेम्पलेट स्टँड आपण सिंथेसिस ऑफ mRNA साठी यूज करणार आहोत. DNA सिंथेसिस टेक्स प्लेस म्हणजे यामध्ये mRNA सिंथेसिस टेक्स प्लेस म्हणजेच ट्रान्स्क्रिप्शन टेक्स प्लेस इन. आता ही प्रोसेस कुठं होणार आहे, दिस प्रोसेस इज टेक्स प्लेस इन न्यूक्लियस. महत्वाची प्रोसेस, ही प्रोसेस न्यूक्लियसमध्ये होणार आहे. आणि ट्रान्सलेशन प्रोसेस कुठं होणार आहे, ट्रान्सलेशन प्रोसेस टेक्स प्लेस इन टू द म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेर सायटोप्लाझम मध्ये होणार आहे. नंतर बघा यामध्ये आणखीन काय आपण लिहिणार आहोत, इन द ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस. या ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेसमध्ये फॉलोइंग स्टेप्स आर इम्पॉर्टंट. इनिशिएशन, बघा महत्वाची स्टेप काय आहे, इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. आता हे 3 पॉइंट का महत्वाचे आहे, तर हा DNA आपण यूज करणार आहोत. या DNA मध्ये कुठून तरी सुरुवात व्हायला पाहिजे mRNA सिंथेसिससाठी. या सिंथेसिससाठी म्हणजे सुरुवात झाली, ती सुरुवात कोण करतं, कशी सुरुवात होते, त्या प्रोसेसला काय म्हणायचं, इनिशिएशन. म्हणजे पहिल्यांदा येऊन कोण उभं राहणार हे महत्वाचं, मग ती प्रोसेसला चालू होणार म्हणजे इनिशिएशन. सुरुवात होणं म्हणजे इनिशिएशन. पहिल्यांदा आला, इनिशिएशनला सुरुवात झाली. आता वेगवेगळे न्यूक्लियोटाइड यायला सुरुवात झाली म्हणजेच ही काय बनायला आली, इलॉंगेशन. म्हणजे उभा राहणं याला म्हणायचं इलॉंगेशन. ही प्रोसेस कुठंपर्यंत चालू राहणार, कुठंतरी शेवट होणार. शेवट करणारा कोणतरी असायला पाहिजे, त्या प्रोसेसला म्हणायचं टर्मिनेशन. म्हणजे अशा तऱ्हेनं तयार झाला तो mRNA तयार झाला. mRNA मध्ये 3 प्रोसेस बघा. mRNA सिंथेसिस म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे 3 प्रोसेस बघा. पहिली प्रोसेस इनिशिएशन, दुसरी प्रोसेस इलॉंगेशन आणि तिसरी प्रोसेस टर्मिनेशन. म्हणजे सुरुवात होणं, लॉंग चेन बनणं आणि काय होणं, कुठंतरी एंड होणं, याला टर्मिनेशन असं म्हणायचं. ही लॉंग चेन कशाची आहे लक्षात घ्या, तर कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेसची. जी टेम्पलेट स्टँडवरती नायट्रोजन बेसेस आहे त्याद्वारे तो मेसेज वाचून जी अशी अरेंज होत जाणार आहे न्यूक्लियोटाइडची, त्याला काय म्हणायचं, इलॉंगेशन. आणि कुठंतरी हे mRNA सिंथेसिस स्टॉप व्हायला पाहिजे, ते स्टॉप होणं या प्रोसेसला काय म्हणायचं, टर्मिनेशन. म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेसमध्ये ही 3 प्रोसेस झाल्यानंतर काय होणार आहे, तर mRNA सिंथेसिस होणार आहे. तर इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. त्यामध्ये ट्रान्स्क्रिप्शन युनिट कोण कोण आहेत, कोण कोण लोक यामध्ये भाग घेणार आहेत. ईच ट्रान्स्क्रिप्शन सेगमेंट ऑफ अ DNA इज कॉल्ड ॲज ट्रान्स्क्रिप्शन युनिट. कन्सिस्ट ऑफ, त्यामध्ये कोण कोण आहेत, तर पहिला घटक आहे प्रमोटर. म्हणजे पहिल्यांदा येणार कोण आहे, तर प्रमोटर येणार आहे. नंतर कोण येणार आहे, तर स्ट्रक्चरल जीन येणार आहे. स्ट्रक्चरल जीन येणार आहेत. नंतर कोण येणार आहेत, एंड करणारा म्हणजे टर्मिनेटर. हे कोण आहेत, युनिट आहेत म्हणजे घटक आहेत.
म्हणजे आपण बघितलं 3 मुद्दे आहेत, इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. म्हणजे हा करणारे घटक कोण आहेत, तर इनिशिएशन करणारा, सुरुवात करणारा कोण आहे, तर प्रमोटर आहे. अरेंज करणारे जे होणार आहेत, जे वेगवेगळे जे न्यूक्लियोटाइड येणार आहेत ते कोण आहेत, स्ट्रक्चरल जीन आहेत. आणि शेवट करणारा कोण आहे, टर्मिनेशन करणारा टर्मिनेटर आहेत. हे कोण आहेत, भाग घेणारे घटक म्हणजे युनिट ऑफ ट्रान्स्क्रिप्शन युनिट. ट्रान्स्क्रिप्शन युनिटमध्ये भाग घेणारे म्हणजे इनिशिएशनसाठी इम्पॉर्टंट प्रमोटर, इलॉंगेशनसाठी इम्पॉर्टंट स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेशनसाठी इम्पॉर्टंट टर्मिनेटर. आता बघा, आता प्रमोटर कोण आहे, द प्रमोटर इज लोकेटेड टुवर्ड्स द. आता हा प्रमोटर कुठं अरेंज होणार आहे हे पण महत्वाचं. तर प्रमोटर इज लोकेटेड टुवर्ड्स द 5' एंड ऑफ स्ट्रक्चरल जीन दॅट इज अपस्ट्रीम. हा 5' एंड कडे प्रमोटर अटॅच होणार आहे. 5 अपस्ट्रीम. इट इज अ DNA सिक्वेन्स दॅट प्रोव्हाइड्स बाइंडिंग साइट ऑफ एन्झाईम RNA पॉलिमरेज. हा बाइंड कुणामुळे होणार आहे, तर एन्झाईम RNA पॉलिमरेजमुळं बाइंड होणार आहे. एन्झाईम RNA पॉलिमरेज. ह्या पॉलिमरेजमुळं हा काय होणार आहे, एक प्रमोटर लोकेटेड होणार आहे 5' एंडकडे. RNA पॉलिमरेज बाइंड्स टू अ स्पेसिफिक प्रमोटर. तो स्पेसिफिक प्रमोटरला बाइंड होणार आहे. इन प्रोकॅरियोट्स एन्झाईम रिकॉग्नाइज द प्रमोटर बाय इट्स सिग्मा फॅक्टर सबयुनिट. हा बाइंड होतो कुणामुळं, तर प्रोकॅरियोट्समध्ये एन्झाईम काय करतं, रिकॉग्नाइज करतं म्हणजे ओळखतं की हा प्रमोटर बाय इट्स सिग्मा फॅक्टर. एकदा का प्रमोटर आला की आपोआप न्यूक्लियोटाइड त्याच्या पुढं अरेंज होत जातात. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला कोण यायला पाहिजे, तर प्रमोटर यायला पाहिजे. तर प्रमोटर येतो. तर हा कोण आहे प्रमोटर, यासाठी बाइंड होण्यासाठी कुठला एन्झाईम इम्पॉर्टंट आहे, तर RNA पॉलिमरेज इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कोणाची ओळख करून घेऊया आपण, तर स्ट्रक्चरल जीन. 2 स्टँड्स ऑफ DNA हॅव अपोजिट पोलॅरिटी. 2 DNA स्टँडला अपोजिट पोलॅरिटी आपल्याला माहिती आहे, एक 3' एंड आणि एक 5' एंड. DNA डिपेंडंट RNA, जो DNAचा डिपेंडंट RNA आहे, पॉलिमरेज कॅटॅलाइज पॉलिमरायझेशन इन 5' to 3' डिरेक्शन. सो द DNA स्टँड हॅव्हिंग, जो DNA स्टँड आहे, जो पॉलिमरेज स्टँड जर तयार झालेला 5' to 3' असेल, तर DNA स्टँड हॅव्हिंग, तर DNA वरती काय असणार आहे, तर 3' to 5' पोलॅरिटी ऍक्ट ॲज अ टेम्पलेट स्टँड. म्हणजे आपण DNAचा जो स्टँड वापरणार आहोत, जो टेम्पलेट स्टँड म्हणून वापरणार आहोत, तो स्टँड नेहमी 3' to 5'. फास्टमध्ये लक्षात ठेवायचं झालं तर टेम्पलेट स्टँड, DNAचे 2 स्टँड आहेत, त्यामधला एक टेम्पलेट स्टँड आणि दुसरा आहे तो कोडिंग स्टँड. जो स्टँड आपण टेम्पलेट स्टँड मधून वापरणार आहोत तो काय असतो, नेहमी 3' to 5' असणार आहे. आणि जो कोडिंग स्टँड असणार आहे तो 5' to 3' असणार आहे. आता बघा, आपण बघितलं की mRNA सिंथेसिससाठी टेम्पलेट स्टँड वापरणार आहोत, म्हणजे 3' to 5'. म्हणजे जो mRNA तयार होणार आहे तो mRNA कसा होणार आहे, 5' to 3' होणार आहे. लक्षात येते का बघा. आणि हा कॉम्प्लिमेंटरी स्टँड म्हणजे 5' to 3' हा RNA सिंथेसिससाठी वापरणार आहोत. आणखीन जे स्ट्रक्चरल जीन मध्ये आपण काय वापरणार आहोत, जे जीन स्ट्रक्चरल जीन म्हणजेच काय, जे जीन म्हणजे जे न्यूक्लियोटाइड कॅरेक्टर एक्सप्रेशनसाठी इम्पॉर्टंट आहेत त्या जीनना आपण स्ट्रक्चरल जीन म्हणणार आहोत. म्हणजे स्ट्रक्चरल जीनसाठी रिस्पॉन्सिबल असणारे हे काय आहेत, न्यूक्लियोटाइड असणार आहेत, जे टेम्पलेट स्टँडच्या 3' to 5' एंडवरती असणार आहे. त्या ठिकाणी आपण फक्त काय लक्षात ठेवायचं या पॉईंटमध्ये, तर ज्या ठिकाणी A आहे, Aच्या तिकडं T इज रिप्लेस्ड बाय U. हा आपण काय वापरणार आहोत, नायट्रोजन बेस वापरणार आहोत. असा आपण कॉपी करत काय करणार आहोत, तर द इन्फॉर्मेशन ऑन द स्टँड DNA इज कॉपीड ऑन mRNA. DNA वरचा जो
इन्फॉर्मेशन आहे ती कॉपी डाऊन mRNA करणार आहोत. दिस इज कॉल्ड ॲज अ सेन्स स्ट्रँड. या स्ट्रँडला आपण काय म्हणणार आहोत? सेन्स स्ट्रँड. दुसरा आहे तो नॉन सेन्स स्ट्रँड, म्हणजे जो यूज करणार आहोत सेन्स स्ट्रँड. त्याच्यावरचा आपण न्यूक्लियोटाइड वाचत वाचत आपण लिहिणार आहोत. थर्ड पॉईंट काय भरणार आहोत? टर्मिनेटर. कुठेतरी शेवट व्हायला पाहिजे. द टर्मिनेटर इज लोकेटेड ॲट. आता टर्मिनेटर कुठं लोकेटेड असणार आहे बघा, तर लोकेटेड ॲट 3 एंड ऑफ कोडिंग स्टँड. कोडिंग स्टँडच्या 3 एंडकडं, म्हणजे या कोडिंग स्टँडच्या 3 एंडकडं, दॅट इज डाऊनस्ट्रीम, म्हणजे अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम असं करत करत जाणार आहे. म्हणजे इट डेफिनेट्स द एंड ऑफ ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस. तो ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेसला काय करणार आहे? एंड करणार आहे. तर टर्मिनेटर हा लोकेटेड ॲट, बघा, टर्मिनेटर इज लोकेटेड ॲट कोडिंग स्टँड. कोडिंग स्टँडच्या डाऊनस्ट्रीम, म्हणजे अपस्ट्रीम गेला, म्हणजे इथून गेला, असा गेला, असं गेला, असं इथं, म्हणजे इथं कोडिंग स्टँडच्या 3 एंडकडं काय असणार आहे? इथं समजा कोडिंग स्टँडचा टर्मिनेटर असेल तर तिथं काय होतं? तर न्यूक्लियोटाइड फॉर्मेशन एंड होतं, म्हणजे टर्मिनेटर होतं. असे 3 युनिट भाग येणार आहेत. एक प्रमोटर, दुसरा स्ट्रक्चरल जीन आणि तिसरा टर्मिनेटर. बघा, प्रमोटरसाठी इम्पॉर्टंट कोण आहे? तर एन्झाईम इम्पॉर्टंट आहे. कुठलं? RNA पॉलिमरेज एन्झाईम इम्पॉर्टंट आहे. त्या एन्झाईममुळं प्रमोटर बाइंड होतो आणि बाइंड झाल्यामुळं काय होणार आहे? तर अरेंजमेंट ऑफ पुढं न्यूक्लियोटाइड होणार आहे. पुढचा पॉईंट आहे स्ट्रक्चरल जीन. स्ट्रक्चरल जीनमध्ये काय आहे? जे जीन इम्पॉर्टंट फॉर एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर, दिस जीन इज कॉल्ड ॲज स्ट्रक्चरल जीन. दिस जीन इज कॉल्ड ॲज, त्या जीनलाच आपण काय म्हणणार आहोत? तर सेन्स स्ट्रँड म्हणणार आहोत. हा जे कुठला वापरणार आहोत? तर टेम्पलेट स्टँडवरचा आपण वापरणार आहोत. आणि मग या ठिकाणी ए पेअर्स ऑलवेज पेअर्स विथ यू, कारण सिंथेसिस ऑफ RNA आहे, हे या ठिकाणी लिहिलं पाहिजे. नंतर टर्मिनेटर. थर्ड पॉईंट इज टर्मिनेटर. टर्मिनेटरमध्ये काय लिहिणार आहोत? टर्मिनेटर इज लोकेटेड ॲट, कुठं बघा? 3 एंड ऑफ कोडिंग स्टँड, म्हणजेच टेम्पलेट स्टँडच्या 5 कडं, म्हणजेच 3 कोडिंग स्टँडच्या 3 कडं काय प्रेझेंट असतो? इथं तर टर्मिनेटर प्रेझेंट असतो. त्या ठिकाणी तर अरेंजमेंट ऑफ न्यूक्लियोटाइड स्टॉप्स, म्हणजे टर्मिनेट होत असतं. हे 3 मुद्दे आपण आज इथं बघितलेले आहेत. अजून ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस संपलेली नाही. फक्त आता आपण घटक, यानंतर पुढची प्रोसेस पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहोत.